कुठल्याही अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? कशाकरता जावं? कशाकरता जावं? चहापानाला जाण्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष नेत्यांची काही म्हणणी असतात, ती सत्ताधारी पक्षानं ऐकून घ्यावी लागतात. विरोधी पक्षाचे काही प्रस्ताव असतात जे लोकहिताचे असतात, जनहिताचे असतात, लोकांचे असतात, शेतकऱ्यांचे असतात. त्याच्यावर आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा करून त्यातले कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकतो आणि कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकत नाही, या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे दिलखुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला सामोरं गेलं पाहिजे. परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही. यांच्याकडं विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही, कारण ह्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. अशा लोकांबरोबर चहापानाला जायचं म्हणजे काय करायचं? आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे ह्यांना मिळालेलो आहोत, आम्ही कसे यांच्याबरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान, असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे. परंतु आम्हाला तो समज नाही, तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे विदर्भामध्ये अधिवेशन आहे, विदर्भाचे प्रश्न प्रामुख्याने घेतले पाहिजेत, विदर्भाला प्रामुख्याने न्याय दिला पाहिजे, हा आमचा आग्रह असणार आहे. तो आग्रह त्यांना ऐकायला वेळच नाहीये, त्यांच्याकडे त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाहीये, कारण पाशवी बहुमत भयंकर असल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आम्ही सांगितलं की यंदा पाऊस पडला, पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला. मग तो कापूसवाला शेतकरी असेल, संत्रा शेतकरी असेल, तो आणखीन ज्वारी बाजरीचा शेतकरी असेल, केळ्याचा शेतकरी असेल, हापूस आंब्याचा असेल, मच्छीमार बांधव असतील, पर्यटन असेल, हे सगळं कोसळून पडलंय. आणि तुम्ही मंत्रिमंडळामध्ये 3,300 कोटीचं काहीतरी पॅकेज जाहीर केलं. आमचा आग्रह हा होता की या पॅकेजबद्दल फ्लोअरवर चर्चा झाली पाहिजे, कारण फ्लोअरवर चर्चा होणं आणि त्या ठिकाणी आश्वासन देणं हे सरकारला बंधनकारक असतं. बाहेर कुठलीही घोषणा केलेली सरकारला बंधनकारक नसते आणि म्हणून सरकारला हे चर्चाच नको आहेत. सरकारला हे चर्चाच नको आहेत. लोकांना फक्त आणि फक्त फसवायचं. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोनाच्या कारणास्तव काही योजना बंद झाल्या म्हणून हे बंदी सरकार म्हणून सांगत होते, स्टे सरकार सांगत होते, स्थगिती सरकार सांगत होते. आताच माझे सहकारी विजय वडट्टीवार यांनी 50 योजना वाचून दाखवल्या. 50 योजना म्हणजे गरीबाच्या पोटची शिवभोजन थाळी सुद्धा योजना यांनी बंद केलेली आहे. 8 महिने झाले लोकांना त्याचं अनुदान मिळालेलं नाही. आणि मग आता हे स्थगिती सरकार आहे, तर काय आहे सरकार? प्रत्येक योजनेला तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिली. आज तुम्हाला मी सांगतो, पूर्वी चर्चा अशी व्हायची की पूर्ण महाराष्ट्र हा विदर्भावर अन्याय करतोय, विदर्भाचा बॅकलॉग वाढवतोय, विदर्भाला न्याय दिला पाहिजे अशी चर्चा व्हायची. पण आज यांनी अर्ध राज्य विकलांग केलेलं आहे. अर्ध राज्य 2022 साली उद्धव साहेबांची शिवसेना फोडून यांचं सरकार आलं, त्या दिवसापासून जे लोक म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो, मग कोण काँग्रेसचे राहिले असतील, राष्ट्रवादीचे राहिले, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राहिलो. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही. आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी. लाडक्या बहिणीमुळं ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही. लाडक्या बहिणीमुळं हे राज्य कर्जबाजारी झालेलं नाही, तर प्रत्येक आमदाराच्या, सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये द्यायचे, त्याला ऍडव्हान्स द्यायचा आणि त्या ऍडव्हान्सपैकी 10%, 15% पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि ते राजकारणाकरता वापरायचे. ही नवीन प्रॅक्टिस या सरकारमध्ये सुरू आहे आणि ही सगळ्यांच्या मिळून साक्षीने प्रॅक्टिस सुरू आहे, सगळ्यांच्या साक्षीनं. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात राहिलेल्या माणसांच्या मतदारसंघाला निधीच द्यायचा नाही आणि ते संपूर्णपणे अर्धा महाराष्ट्र तुम्ही विकलांग करायचा, हे पाप तुम्ही करताय. काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो, पण काँग्रेसच्याकडे जी सभ्यता होती, जी सज्जनता होती, जो उदार दृष्टिकोन होता, ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षात असायचो त्यावेळेला काँग्रेसचे लोक आमच्या विरोधात तक्रार त्यांच्या मंत्र्यांकडे करायचे की हा भास्कर जाऊ तुमच्याकडे इथे येतो, पत्र देतो, निधी घेऊन जातो आणि आपल्या पक्षाच्या विरोधात तिकडे काम करतो. त्यावेळेला काँग्रेसच्या एका मंत्र्याने सांगितलेलं उत्तर आज मी तुम्हाला मुद्दामून सांगतो
त्यांनी असं सांगितलं की भास्कर जाधवला निवडून कुणी दिलंय? जनतेनं दिलेलं आहे, लोकांनी दिलेलं आहे, लोकशाही मार्गानं दिलेलं आहे. ते कामं घेऊन येतात, ती लोकांची कामं घेऊन येतात. आपण त्यांची व्यक्तिगत कामं करत नाही. आपण लोकशाही मानतो. पर्यायानं लोकशाही लोकांनी निवडून दिलेला तो लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून लोकांची कामं केली पाहिजेत. यांच्याकडे ही सभ्यता आहे? यांच्याकडे सभ्यता नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मंजूर केलेली कामं, बजेटच्या व्हाईट बुकमध्ये मंजूर झालेली कामं की ज्यांना कोणालाही रद्द करता येत नाही, यांनी सगळी कामं आमच्या कामांना स्टे दिला. आम्हाला हायकोर्टापर्यंत जावं लागलं आणि तो स्टे उठवावा लागला. आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीला आमच्या मतदारसंघातली कामं पूर्ण व्हावीत म्हणून ज्याला बजेट प्लेट म्हणतात, ती बजेट प्लेट राईट टाइम आम्ही आणून इथं आम्ही अर्थ खात्यापर्यंत पोहोचवतो, नियोजन खात्यापर्यंत पोहोचवतो, प्लॅनिंग डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवतो. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये 6-7-8 अधिवेशन झाली. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचं सुद्धा काम यांनी मंजूर केलं नाही. 1 रुपयाचं सुद्धा काम मंजूर केलं नाही. डीपीसीचा फंड सुद्धा यांनी यांच्या चेलेट सपाट्यानं वाटवण्याचा सपाटा लावलेला आहे. अशा माणसांबरोबर आम्ही चहा प्यायला जायचं की ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्यांनी लोकशाहीची मूल्यच उद्ध्वस्त केलेली आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही चहापानाला कशा करता जायचं? पत्र लिहिताना मात्र लिहायचं की ह्या विधिमंडळाला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे, पण या विधिमंडळाला गौरवशाली परंपरा तुमच्या कार्यकालाच्या पूर्वी होती. तुमच्या कार्यकालामध्ये या गौरवशाली परंपरेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सगळं गाळबोट लागतंय. तुम्ही सगळे बघताय. सभागृहामध्ये आम्ही जात असताना सभागृहामध्ये आज सगळ्यात जास्त भर कशावर पडतो? लक्षवेधी लावण्यामध्ये. नियम नंबर 8 विधानसभा अधिनियम 8 काय सांगतो? तो सांगतो एका दिवसाला 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी घ्यायच्या नाहीत. फार फार तर शेवटच्या दिवशी 4 लक्षवेधी घ्यायची हा नियम सांगतो. आणि ह्या लक्षवेधीचं डेफिनेशन सुद्धा तुमच्यासारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ज्याच्यावर आम्ही अनेक वेळा बीएससी मध्ये बोललो, ज्याच्यावर आम्ही सभागृहामध्ये सुद्धा बोललो, ज्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की हे चुकीचं आहे. आम्ही लक्षवेधी मांडत असताना ती डेफिनेशन मध्ये असताना आमच्या लागत नाहीत. 2 वर्षाच्या, 4 पूर्व वर्षाच्या, 8 वर्षाच्या, 10 वर्षापूर्वीच्या आणि जास्तीत जास्त बिल्डरच्या लक्षवेधी लागतात. आणि तुम्ही बघितलं असाल की मुख्य कामकाज करायला नेहमी संध्याकाळी 5 ते 6 वाजता. शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विवरण सांगत असताना पूर्ण वेळ किती कामकाज चाललं याचा अर्थ विरोधी पक्षाने आम्ही 1 मिनिट सुद्धा कामकाजाचा वाया घालवत नाही. पण रितसर जे काम करायचं आहे त्या कामामध्ये सरकारला इंटरेस्ट नाही. संपूर्ण सरकार या अध्यक्षांच्यावर कामकाज सोडतं आणि सरकार जसं काय पडणारच आहे. अध्यक्षांना सगळी काळजी आहे. मला माहिती आहे मी काय बोलतोय ते. अध्यक्षांनाच ही सगळी काळजी असल्यासारखं आम्ही काही बोलायला गेलो तरी हा मला कळलं. अरे बाबा तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, आम्ही अंतर्ज्ञानी नाहीये ना. तुम्ही मला एक असा दाखवा मंत्री की फक्त देवेंद्र फडणवीसांनी प्रस्तावाला उत्तर दिल्याच्या ऐवजी कुठल्या मंत्र्यानं गेल्या 400 अधिवेशन मध्ये उत्तर दिलं. एक मंत्री दाखवा. विस्तारनं उत्तर झालं, प्रश्नोत्तर झाली, असं एक नाही. अधिवेशन कशाला म्हणतात? अधिवेशन या अशा गोष्टीने अधिवेशन म्हणतात की जे सभागृहाची ज्या ठिकाणी ज्याला दुय्यम स्थान आहे ज्या कामकाजाला, ते काम प्रथम. मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा ठराव असतो आणि गुरुवारी विरोधी पक्षाचा असतो. मागपासूनची सगळी अधिवेशन काढून बघा तुम्ही, कधीही त्या दिवशी मांडलेला प्रस्ताव पूर्ण झालेला नाही. तो 2-2, 3-3 आठवडे पुढे जातो आणि मग शेवटी क्लब करायचं आणि एकदाच कोणीतरी एकाने उत्तर द्यायचं. हे काही कामकाज चालतं सरकारचं? अशा पद्धतीनं सरकार जर कामकाज चालवत असेल तर त्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला जायचं? आम्ही कसं जाणार? आणि हे सरकारला आम्ही अनेक वेळा सांगून आम्ही दमलेलो आहोत. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की ह्या अधिवेशनातून जनतेच्या पदरात काय पडतंय हे जर शोधायला गेलं तर काही नाही. फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय. काय होतंय सभागृहामध्ये? इथे कितीतरी तुम्ही सिनियर पत्रकार आहात, आम्ही देखील बरेच वर्ष तिथे आहोत. एखादी घटना घडली तर त्यावेळेला राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्यावर कधीही आपलं उत्तर देत नसत, आपलं मत नोंदवत नसत. आज प्रत्येक घटनेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कुणीही काय चूक केली की त्याला क्लीन चिट देऊन टाकतात. काय झालं त्या डॉक्टरचं फलटणच्या? त्या डॉक्टर गेल्या, त्यांच्या पक्षाच्या माजी खासदारांचं नाव आल्याबरोबर ह्यांनी सांगून टाकलं की ती क्लीन चिट आहे, त्यांचं काही चूक नाही. अक्षय शिंदेच्या आम्ही त्या ठिकाणी पाठराखण करत नाही, पण ज्या वेळेला ती शाळा त्यांच्या जवळच्या मातृसंस्थेची आली
त्याबरोबर तुम्ही त्याला गोळी घातली. परवांच्या दिवशी तुम्ही आम्ही त्याचं समर्थन करत नाही रोहित आर्याला, तो काहीतरी फक्त स्टेनगन आणायला गेला, का त्याला दायबंदी केलं नाही, का त्याला पाठीमागून गोळी घातली नाही, त्याला ताब्यात का घेतला नाही, तो वळल्यानंतर त्याच्या छातीत गोळ्या घातल्याने त्याला मारून टाकला का, तर सरकार त्याचं देणेकरी होतं आणि म्हणून सरकारचं पाप समोर येऊ नये म्हणून तुम्ही जर पुरावे जर नष्ट करायला लागलात, कायदा जर तुम्ही हातामध्ये घ्यायला लागलात, तक्रारदार पण तुम्ही,